नमस्कार. आज आपण झणझणीत कारल्याची आंबट गोड भाजी बघणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला कारले चिरून घेऊया. कारल्याचे अशा प्रकारे रिंग्स करून घेऊ, म्हणजे आपण जो मसाला तयार करणार आहोत तो छान आतमध्ये जाईल आणि भाजी पण चवीला भन्नाट लागेल. अशा प्रकारे कारल्याचे रिंग्स तयार करून घेतले की त्यामध्ये असणाऱ्या बिया काढून घेऊ, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल. पोटॅटो सोलरच्या मदतीने कारल्याच्या आतील बिया काढून घ्यायच्या. अगदी सहज निघतात. आणि कारल्याचे जे रिंग्स आहे ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून थंड पाण्यात ठेवायचे, म्हणजे कारल्याला छान कडवटपणा कमी होईल. थोडं मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे याचा कडवटपणा कमी होईल. भाजीच्या मसाल्याचं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी थोडी शेंगदाणे, 2 ते 3 मध्यम आकाराची बारीक चिरलेला कांदा, किसलेलं खोबरं, 2 वाळल्या मिरच्या आणि थोडीशी चिंच. सर्वात आधी शेंगदाणे, गोड लिंबाचा पाला, वाळली मिरची आणि त्यामध्ये कांदा घालून छान तांबूस होईपर्यंत खरपूस भाजून घेऊया. थोडे धने पण घालून घेऊ. नेहमीच्या भाजीला मी शेंगदाणे नाही टाकत, पण या भाजीला थोडे शेंगदाणे, वाळली मिरची आणि आतमध्ये आपण चिंच पण घालणार आहोत. त्यामुळे कारल्याची भाजी एकदम आंबट गोड आणि चवीला भन्नाट लागेल. कांदा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून ती पण मसाल्यामध्ये घालून घेऊ, म्हणजे भाजीच्या मसाल्याचं जे वाटण आहे त्याला मस्त स्वाद येईल. अशा प्रकारे भाजी करून बघा, नक्की सगळ्यांना आवडेल. माझी आई याच मसाल्याचं वाटण तयार करून नेहमी कारल्याची भाजी बनवायची. कांदा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि किसलेलं खोबरं भाजून घेऊ. मस्त तांबूस झालाय. हे पण मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरवर वाटून घेऊ. आता भाजीच्या फोडणीला तयारी करू. त्यासाठी थोडीशी मोहरी, 1 चम्मच जिरे, थोडासा कांदा आणि यामध्ये घालूया आलं, लसूण, अद्रक पेस्ट. ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी थोडी जास्त घालते. त्याच्यानंतर कसुरी मेथी, ती पण घालून घेऊ. थोडा हिंग, आलं लसूण पेस्ट शिजली की त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं वाटण ते पण घालून घेऊया आणि मस्त परतून घेऊ. ह्या मसाल्यामुळे आपली भाजी एकदम मस्त तयार होते. तेलात मसाला भाजायला सुरुवात केली की घरभर कसा सुवास पसरतो. मस्त सुगंध येतो या मसाल्याचा. तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बदलला आहे. आता यामध्ये चवीपुरती तिखट, मीठ, हळद आणि घरी बनवलेला गोडा मसाला घालून घेऊ.
मसाल्याला तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला शिजला आहे. हा घरी बनवलेला गोडा मसाला आहे, तो पण यामध्ये घालून घेऊ. गरजेनुसार गूळ टाकू. मी एक गडा फोडून टाकला आहे. त्याच्यानंतर चिंचेचं पाणी घालून घेऊया. यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होईल आणि भाजीला मस्त स्वाद येईल. आता परत एकदा मसाला छान फिरवून घेऊ. आणि धुतलेले कारल्याचे जे काप आहेत, कारल्याचे जे रिंग्स आहेत ते यामध्ये घालून घेऊया. परत एकदा भाजी फिरवून घेऊ आणि एक अर्धा ते 1 मिनिट छान वाफ येऊ देऊ. यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ, नाहीतर भाजी बुडी लागण्याची शक्यता आहे. एक ते 2 मिनिट मध्यम गॅसवर किंवा कमी गॅसवर आपल्याला छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी मसाल्यामध्ये छान शिजते आहे. बऱ्याचदा काही लोक कारल्याचे काप तळून घेतात, पण ही भाजी अशीच मसाल्यामध्ये सहज शिजते, त्यामुळे तळून घेण्याची काही गरज नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार ही भाजी बनवतात. अशा प्रकारे भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. थोड्या थोड्या वेळाने भाजी फिरवत राहायची, म्हणजे भाजी कढईला लागणार नाही. चाकूच्या मदतीने बघूया कारल्याचे जे काप आहे ते शिजले की नाही. मस्त शिजले आहे, म्हणजे आपली भाजी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे कारल्याची भाजी घरी नक्की करून बघा. तुम्हाला कारल्याच्या झणझणीत भाजीची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.